आज आहे तारीख 26/12/2025. काल क्रिसमस असल्यामुळं काल तर सुट्टी होती मार्केटला, तरी मी ॲनालिसिस करत बसलेलो. आजचा तुम्हाला ट्रेडचं लॉजिक सांगतो. आज हे बघा, मार्केट ओपन ग्रीन कॅन्डल झालं. हे मागील सपोर्ट आहे बघा, तुम्हाला दाखवतो. हे मागील सपोर्ट आहे, इथं सपोर्ट जास्त वेळ घेतला आहे, त्यामुळे हा सपोर्ट तोडल्यानंतर पुलबॅकची वाट बघत होतो. पुलबॅक देऊन इथं सपोर्टच्या इथं कॅन्डल कुठले बनवतो बघालतो, पण पुलबॅक झालं नाही. इथंच थोडंफार सस्टेन झाली, तर परत सपोर्ट झाला. परत हा सपोर्ट तोडल्यानंतर EMI बघितला, 9 EMI बघा, 9 EMI बघितला, 9 EMI सपोर्ट केला, परत खाली आलं. परत आपल्या इथं पुलबॅकचा सेटअप झाला. इथं पुलबॅकचं सेटअप झाल्यामुळे नाही, इथं मी ट्रेड घेतली. इथनं एक 5-6 पॉईंट झाले. इथनं मी घेतला असता अजून, म्हणजे थांबलो असतो. खरं मला कॉल आल्यामुळे मी गेलो. इथनं बघा, वर गेलं मार्केट पण खाली आलं. नाही म्हणलं की मला इथं 1500च्या आसपास प्रॉफिट झालं असतं. खरं थांबलो असतो तर प्रॉफिट झालं असतं. जाऊ दे, 500 तर कुणाला जाते, तुम्हाला दाखवतातचं प्रॉफिट. आजचा प्रॉफिट ₹500 प्रॉफिट झाला, पण ₹500 पण भरपूर आहेत. एका दिवसाची कमाई आहे. मी म्हणलो असतं तर 1,500 झाले असते आज. नाही, तसं काय नसते. लय हावभाव करायचं नसते. जेवढं मिळते तेवढ्यावरच खुश राहायचं असते. चालते, बघूया आता डायरेक्ट सोमवारी काय होते.